मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे द्वितीय चिरंजीव अजिंक्य राणा पाटील यांचा वाढदिवस 20 जानेवारी रोजी असतो। ते त्याच्या काही दिवस अगोदरच वाढदिवस साजरा करायला सुरू करतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना घातलेला हा अनगरच्या चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तोच हार जो आहे तो वापरण्यात आला किंवा घालण्यात आला। हा एक प्रकारे शिवाजी महाराजांचा अपमान आहे। आपण आपल्याकडे आलेले हार गुच्छ हे स्वीकारतो, स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी नंतर ते हार आणि हे आपण सर्वसाधारणपणे कचरा कुंडीमध्ये आपण नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडे आपण तो सोपवतो आणि त्याचं विघटन होतं। परंतु अजिंक्य राणा पाटील यांना गळ्यामध्ये घातलेला हार तोच हार शिवाजी महाराजांना घालणं हा एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान आहे आणि त्यामुळं ही बाब जी आहे ही निषेधार्ह आहे आणि तो निषेध करण्याच्या करता मी आपल्याला बोलवलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। तमाम शिवप्रेमींचा अपमान करण्याचा प्रयत्न अंगरकर पाटलांनी केलेला आहे। हेच अंगरकर पाटील 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या गावामध्ये साजरी करू देत नाही। याचं कारण काय तर त्याच दिवशी राजन पाटील यांचे वडील कैलासवासी बाबुराव पाटील यांचं निधन झालं होतं। त्यामुळं ज्या दिवशी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जरी जयंती असली तरी ती गावातल्या लोकांनी साजरी करायची नाही अशा पद्धतीचा दंड हा त्या ठिकाणी त्या गावात घातलेला आहे। त्यामुळं मागच्या अनेक वर्षापासून जेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या गावामध्ये आहे त्याच्या आधीपासून 19 फेब्रुवारी रोजी अनगरमध्ये शिवजयंती साजरी केली जात नाही।